महाराजांनी गड किल्ले काय स्वतःसाठी नाही बांधले, आपल्या सगळ्यांसाठी होते. स्वराज्य आपल्या सगळ्यांचं होतं, ही जबाबदारी तुमची पण आहे. तर महाराष्ट्रातला सगळ्यात आकारमानाने मोठा किल्ला म्हणजे रायगड किल्ला आहे, ज्याचा परिसरच 1260 एकरमध्ये आहे. पर्यटक येणारा हा वेगवेगळ्या विचाराचा इथे असतो. तुम्ही इथे येणारा प्रत्येक माणूस शिवभक्त नाही आहे. आज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की आपली संतांची भूमी आहे. हौशे नवशे गवशे हे सगळ्या ठिकाणी सापडतात. कचरा हा सगळ्या डस्टबिनमधला जमा करून वेगवेगळ्या ठिकाणीवर तो गडाच्या पायथ्याशी घेऊन गेला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि गड किल्ल्यांवर मनापासून जीव लावणारा एक सेवक आहे साधा. गडाचा परिसर ॲक्च्युली खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मुठभर लोकांनी स्वच्छता करणं हे खूप कठीण होतं. की मुलांचे जे पॅम्पर्स असतात म्हणजे जे हगीज ते सुद्धा म्हणजे आईवडील इथे सहजपणे असं उघड्यावर टाकून निघून जातात. जसं मी सांगितलं की गडावर आज हे जरी स्वच्छ दिसलं तर या कडेकपारीमध्ये अजूनही लाखो बॉटल्स पडलेले आहेत प्लास्टिक, आणि हे भविष्यासाठी खूप धोका आहे. लक्षात ठेवा, आपण कितीही केलं तरी हे प्लास्टिक अविघटनशील आहे. जय शिवराय. मी रायगडावर आहे, होळीचा माळ या ठिकाणी. माझ्यासोबत आत्ता जयकांत दादा आहेत. बऱ्याच वर्षापासून त्यांचं रायगडावर येणं आहे. स्वच्छतेच्या अनुषंगानं मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. काही प्रश्न माझ्या मनात, तुमच्या मनात निश्चित असणार की रायगडावर तर लाखो लोक येतात आणि मग इथं जो काही कचरा निर्माण होतो त्याचं विल्हेवाट नेमकं कसं लागलं, म्हणजे कोण लावतं किंवा काय, आणि कोणत्या प्रकारचा इथं कचरा जास्त निर्माण होतो आपण जयकांत दादांकडून जाणून घेऊ. दादा, तुमची थोडीशी ओळख करून द्या आणि इथलं कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते. ओळख फार मोठी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि गड किल्ल्यांवर मनापासून जीव लावणारा एक सेवक आहे साधा. गडाचं म्हणायला गेलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात आकारमानाने मोठा किल्ला म्हणजे रायगड किल्ला आहे, ज्याचा परिसरच 1260 एकरमध्ये आहे. त्याच्यामुळे इथली स्वच्छता हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण आजपर्यंत आहे. गडावर फार मोठ्या काही गोष्टी नाही आहेत, पण जी येणारी उन्हातानातून येणारे जे पर्यटक लोक आहेत त्यांना लागणारी जी तहान आहे पाण्याची, ही सगळ्यात मोठी समस्या असल्यामुळे गडावरती पाण्याच्या बॉटल जास्त प्रमाणामध्ये विक्री केली जाते. आणि मग असं होतं की आता काही ठिकाणी रोपेला त्याच्यामार्फत एक टॅक्स घेतला जातो, बाबा 10 रुपये एक्स्ट्रा. पण ते काही पर्यटकांचं कसं आहे की जे जबाबदारीने रिटर्न घेऊन जातात त्याच्यामुळे त्या बॉटल परत पाठी जातात. पण काही लोक 10 रुपयाचा पण विचार करत नाहीत, आणि जी वस्तू आपल्याला इथे येताना काही जड वाटत नाही ती जाताना जड वाटते. त्याच्यामुळे लोक ते सहजपणे गडावरती कुठेही फेकून जातात. आणि मग फेकल्यानंतर असं होतं की नॉर्मली आपण ज्या ठिकाणी फेकतो ती नजरेत पडणारी गोष्ट आहे, पण इथे वारा एवढा असतो की वाऱ्याच्या वेगाने काय होतं की हे जे प्लास्टिक आहे हे कडेकपारीमध्ये खाली पडून जातं. आणि याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे की महाराजांनी हे संपूर्ण जो परिसर आहे हा जंगल राखलेला होता त्या काळामध्ये, आणि जंगल सह्याद्री हे सगळ्यात मोठं आपलं शस्त्र होतं. आणि आज असं झालं आहे की या प्लास्टिकमुळे काय आहे की या पठारावरती किंवा या डोंगरावरती या गडावरती जी वन्यजीव आहे पर्यावरणाची ती कुठेतरी कमी प्रमाणामध्ये आज उगवते, त्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याच्यामुळे एवढी उष्णता वाढली, हीट वाढली आहे जागेवरती की तुम्हाला आताही वनस्पती पण, कारण ह्या गोष्टी आपल्याला आत्ताही जाणवत आहेत की आता ह्या एवढा उन्हाळा आत्ताच पावसाळा गेला आहे तरीसुद्धा आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एवढी झळ मारते. पण पूर्वीच्या काळी हे अखंड जंगल होतं, एवढं चांगलं राबता किल्ला त्यावेळेला होता. मग त्याच्यामुळे प्लास्टिक बॉटल्स किंवा दुकानावरती किंवा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जे काय प्लास्टिक किंवा वेफर्स विकलं जातं त्याचं थोडंफार प्रमाण आहे. आणि याचा विल्हेवाट म्हणजे आता बऱ्याच संस्था येऊन स्वच्छता मोहीम करत असतात इथे जनजागृतीसाठी की आपला जो इतिहास आहे तो एक आपला पण अधिकार आहे म्हणून काही लोक येऊन करतात. पण याच्याही पलीकडे पुरातत्व खात्याच्या अंडरखाली सामाजिक इथला जो त्यांचा जो प्रकल्प आहे त्यानिमित्ताने इथे काही त्यांचे कर्मचारी आहेत जे रोजच्या रोज ठराविक, आता दिवसभर त्यांना उचलता येत नाही पण संध्याकाळी मोहीम सगळं दिवसभर संपल्याच्यानंतर कचरा सगळ्या डस्टबिनमधला जमा करून वेगवेगळ्या ठिकाणीवर तो गडाच्या पायथ्याशी घेऊन गेला जातो. आणि तिथून मग जे काय प्लास्टिक कंपनी असतील त्या कंपन्यांकडे म्हणा किंवा रोडला जे प्लास्टिक यूज होतं त्या ठिकाणी हे प्लास्टिक खाली जातं. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक क्रशर मशीनसुद्धा आहेत की जिथे बॉटल आपण ठेवून ती क्रश पण करता येते, अशी पण सुविधा केलेली आहे. समोर जे ऑफिस आहे आपलं पुरातत्व खात्याचं तिथून हे सगळं नियंत्रण होतं. गडाचा परिसर ॲक्च्युली खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मुठभर लोकांनी स्वच्छता करणं हे खूप कठीण होतं. आणि भविष्यामध्ये हे वाढणं खूप गरजेचं आहे, कारण स्वच्छता हा खूप मोठा प्रश्न या गडावरचा पहिल्यांदा आहे. जसं मी सांगितलं की गडावर आज हे जरी स्वच्छ दिसलं तर या कडेकपारीमध्ये अजूनही लाखो बॉटल्स पडलेले आहेत प्लास्टिक, आणि हे भविष्यासाठी खूप धोका आहे. लक्षात ठेवा, आपण कितीही केलं तरी हे प्लास्टिक अविघटनशील आहे, हे कधीही वितळत नाही, आणि हे वनस्पतीला, प्राण्यांना, जीवांना खूप धोकादायक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर भविष्यात लोकांना आव्हान म्हणजे तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की गडावरती तुम्ही स्वतःहून आणलेली जी पाण्याची बॉटल आहे ही फार काय आपल्यासाठी जड नसते. आपण आपलं स्वतःचं जे काही सामान आहे ते जसं घेऊन जातो तसं आपलं साहित्य पुन्हा मागे घेऊन जा, किंवा गडावर घेतलेल्या ज्या बॉटल आहे ते तुम्ही स्वतःहून जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाका. आपली जबाबदारी आहे, कारण हा आपला इतिहास आहे.
महाराजांनी गड किल्ले काय स्वतःसाठी नाही बांधले, आपल्या सगळ्यांसाठी होते. स्वराज्य आपल्या सगळ्यांचं होतं. ही जबाबदारी तुमची पण आहे, प्रत्येकाची. इथे मी आलो आहे, 25 रुपये तिकीट दिले म्हणून मी कुठेही बॉटल टाकली असं होत नाही. आपल्या घरात पण आपण लाईट बिल भरतो, सगळ्या गोष्टीचा खर्च करतो. याचा अर्थ आपण आपल्या घरातले नाही असं होत नाही ना. आपण सगळ्या गोष्टी करतो. तसं हे आपलं एक घर आहे. स्वराज्य हे खूप मोठं घर आहे, जे आज 350 वर्ष झालं त्याचा दबदबा आज अख्ख्या जगात आहे. ह्या आपला अभिमानाने ते आपण जपलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची की गडावर प्लास्टिक नेऊच नाही, आणि जर नेलं तर ते आपल्यासोबत परत खाली यावं. दादा, या ठिकाणी आढळणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक बॉटल आहे असं तुम्ही सांगितलं, चॉकलेटच्या रॅपेड, बिस्किटच्या रॅपेड, दारूच्या बाटल्या पण इथं आढळतात का? हां, म्हणजे याच्या आधी हे प्रमाण होतं, पण आता असं झालं आहे की एक 6 महिन्यापूर्वी याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला, कारण त्यावेळेला कसं होतं की गडावर काम चालू असल्यामुळे जे कारागीर लोक असतात ते कसे वयस्कर किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून जे आदिवासी जमातातले किंवा कातकडी जमाती लोक असतात, तर ते लोक त्या प्रकारचं दारूचं सेवन करतात काही ठिकाणी. मग हा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यानंतर आता ते प्रमाण पूर्णपणे बंद झालेलं आहे की गडावर आता चोख व्यवस्था असते. येणाऱ्या प्रत्येक वस्तूची सगळी आता चौकशी केली जाते. त्याच्यामुळे आता ह्या काही 5-6 महिन्यामध्ये हा प्रकार अजूनपर्यंत आढळलेला नाही, आणि आता याच्यापुढे पण येणारे लोक काळजी घेत असतील, पण पर्यटक म्हणून येणारे लोक दारू आणू शकतात का? किंवा नाही, आणि आणतातच. कारण का माहिती आहे का, पर्यटक येणारा हा वेगवेगळ्या विचाराचा इथे असतो. तुम्ही इथे येणारा प्रत्येक माणूस शिवभक्त नाही आहे. आज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की आपली संतांची भूमी आहे. हौशे नवशे गवशे हे सगळ्या ठिकाणी सापडतात. त्याच्यात काय विशेषच नाही. ज्याला मनापासून वाटतंय तो गडाच्या पहिल्या पायरीपासून त्या गोष्टीची काळजी घेतो, त्याला सांगावंच लागत नाही. आणि काही पर्यटक असे असतात की तुमच्यासोबत असलेली कुठली वस्तू असेल, म्हणजे इवन आमचा असा म्हणजे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे की मुलांचे जे पॅम्पर्स असतात, म्हणजे जे हगीज, ते सुद्धा म्हणजे आईवडील इथे सहजपणे असं उघड्यावर टाकून निघून जातात की ते कुठेतरी योग्य ठिकाणी टाकावं, त्याचं विघटन व्हावं, की त्या वस्तू इकडे तिकडे पसू नये. गुरं जनावरं ते खातात, ह्या गोष्टी चांगल्या. अशी सुद्धा अनुभव इथे आहेत. त्याच्यामुळे आपण कुठे चाललो आहे, मग ते पालकांनी किंवा पर्यटकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, हा खूप मोठा विषय भविष्यामध्ये आहे. आणि यासाठी खरोखरच एक यंत्रणा असावी स्वच्छतेसाठी प्रत्येक गडावर, आणि रायगडावर तर असावीच असावी. कारण एवढ्या मोठ्या अभेद्य किल्ला, आजच बघा, आता संडेचा रविवारचा दिवस आहे, हजारोनी पब्लिक आहे. या प्रत्येक विचाराचा, प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे जिल्ह्यातून, राज्यातून, इवन देशाच्या बाहेरून सुद्धा लोक इथे येतात. मग त्यांना आपण असं आपलं अस्वच्छ किंवा खराब गड किल्ले दाखवायचे का? मग हे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपलं घर पाहुणे आले की आपण स्वच्छ ठेवतो का, तर त्यांनी ते पाहावं, स्वच्छता आपली दिसावी. मग आपले गड किल्ले आहेत, ही जबाबदारी आपली पण आहे, आपण स्वच्छ ठेवले. दादा, एक शेवटचा प्रश्न असा आहे, शासनाचं विशेषतः आपले जे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांचं काही प्रोत्साहन आपल्या या उपक्रमाला? हो. मुळात ज्या वेळेला आता स्वच्छता कुठलीही मोहीम असेल किंवा प्लास्टिकच्या बाबतीमध्ये खूप मोठा निर्णय त्यांनी आता सध्याच घेतलेला आहे की गडावर कायमस्वरूपी प्लास्टिक मुक्त करण्याचा त्यांनी स्वतः हे घेतलेलं आहे की गडावर पाण्याची बॉटल, वेफर्स किंवा चॉकलेट्स हे येऊच नाही. आणि येण्याच्या पाठीमागे जी कारणं आहेत, ज्याच्यासाठी आता काही गोष्टी जी आता पोलीस यंत्रणा लावली आहे. याच्या आधी महादरवाजामध्ये सुरक्षा नव्हती, सुरक्षा लावली. आता पोलीस आज कालपासून CCTV लावलेले आहेत की प्रत्येक ठिकाणी कोण काय करतं या सगळ्या गोष्टीवर लक्ष राहील. अशी वेगवेगळी यंत्रणा संभाजीराजे स्वतः त्यांच्या अंतर्गत, पुरातत्व खात्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. बदल होतोय, नाही असं नाही. आपण पण तो ॲक्सेप्ट केला पाहिजे की सगळ्या गोष्टी झटकन होत नाहीत. एवढा मोठा किल्ला आहे, हजारोचा निधी आहे, करोडोचा निधी आहे, कितीतरी लोकांची जबाबदारी आहे, प्रत्येकाकडे वेगवेगळी कामं आहेत. थोडा वेळ जाईल, पण होणार आहे. कोणी लावले आणि ते कसं कार्यरत राहणार आहे? आता सध्या जे CCTV लावले आहेत हे पुरातत्व खात्याच्या अंडरखाली लावलेले आहेत. कालच त्यांचं हे झालेलं आहे की जगदीश्वरापासून, सदरेपासून महादरवाजापर्यंत अनेक ठिकाणी लावलेत. आणि भविष्यामध्ये प्राधिकरणाच्या अंतर्गत पण वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा आता याच्यापुढे नियंत्रण निश्चित येणार आहे. कारण चारी बाजूला जर लक्ष एका स्पॉटला जर राहिलं, महत्त्वाच्या स्पॉटला, तर तुम्हाला कुठे काय चाललं आहे हे तुम्हाला एका जागेवर बसून सगळं दिसत असतं. नाहीतर कोण कुठे काय करून जातो आणि कोण कुठलं काय उचलून घेऊन जातो काहीच कळत नाही या गोष्टीमध्ये. आणि मग वादावादी होतात की आम्ही नाही केलं, त्यांनी नाही केलं. मग ते कसं कुठेतरी एक नजर कैदेत राहतं. आणि ती गोष्ट खूप चांगली आहे सुरक्षेच्या दृष्टीने. आज साध्या आपण एका देवळात जरी गेलो एखाद्या ट्रस्टच्या, तर तिथे सुद्धा तुम्हाला एक्सप्लोजिव्ह डिटेक्टर लावलेलं असतं की तुमच्या खिशात एवढीशी जरी वस्तू असली तरी आपल्याला कळते. भविष्यामध्ये ह्या सुद्धा गोष्टी दरवाजामध्ये लावले जाणार आहेत की येणाऱ्या प्रत्येक माणसाला हात न लावता डायरेक्ट त्याच्या खिशात काय आहे हे डायरेक्ट मशीनवर दिसणार आहे. आणि ही यंत्रणा लवकरात लवकर लागू पडणार आहे. आणि याच्यावर खुद्द छत्रपती संभाजीराजे स्वतःहून जातीने लक्ष घालतात, म्हणून बदल होत आहे. निश्चित बदल होईल. तरी पण सगळं शिवभक्तांची स्वतःची जबाबदारी आहे की आपण आपला गड राखला पाहिजे. येस, जयकांत दादांनी छान माहिती दिली. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या अनुषंगाने जे काही बदल होत आहेत त्याचीसुद्धा माहिती दिली. खास करून रायगडावर आत्ता CCTVचं वॉच असणार आहे. CCTVमध्ये तुम्ही कैद होणार आहात जर काही चुकीचं करणार असाल किंवा होत असेल. या सगळ्या उपक्रमांना इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया. या सगळ्यांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर दादांचा नंबर मी इथे मेन्शन करतो आहे. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तुम्हाला जर काही त्यांना मदत करायची असेल, काही सुचवायचं असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉल करा. दादा, इको फ्रेंडली क्लबच्या या सगळ्या परिवाराशी तुम्ही संवाद साधलात. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.